त्याच्यानंतर येवचे राहू बल हे राहू त्यांची एक राशींतू 1.5 ವರ್ಷ असता ताका त्यांनी शनी म्हणके येतं 3, 6, 11 कोणाला राशी दाखवून 3 राशी राहू असं तशींची राहुल सत्ता आणतो समसप्तकारी केतू असे सत्ता राहू दाखवून सत्ता त्यांनी पुन्हा प्रदक्षिण उलटा गुंज त्यांनी त्याच्या निमित्त त्या राहू आणि गोचारी त्यांनी फल दितात ते राहू मला कोण नागा संबंधी म्हणतात ते दुर्गे संबंधी म्हणतात स्त्री राशी बेस्ट म्हणून सांगला ताका दुर्गे संबंध पडलेला तो आराधन करी म्हणतात ती दुर्गा नमस्कार पूजा करी म्हणतात ती तशी तो आमकां स्किन प्रॉब्लम आणि दिता नरा प्रॉब्लम आणि दिता नागा आराधन करी म्हणता अशी 3 6 आनंद बेसल्यार त्यांनी भारी चांग कोण राहू शनी म्हणकेची तशी राहू केतू गोचारारी राहू जन्मारी बेसून असतं म्हणून सांगलारी आत्ता राहू पळयते अंत असं कुंभराशीर असत तशी राहू एक्कारे स्थानारी बेसले म्हणून सांगलारी तंगेले राशी बेसला तागे भय जाता म्हणून सांगून ते सांगतात त्यामुळे चांग नाही म्हणून तशी राहू दोन्ही स्थानार बेसलारी म्हणजे ताजी सप्तमारी केतू बेसून असतात काही राहू राशी बेसून की गोचार आहे ते सांगून सत्ताचे केतू ते दोन्ही चांग नाही म्हणून तशी राहू दोन्ही जन्मराशी दाखवून दोन्ही राशी राहू काही असतात ते कलह तांकां लढाई कुटुंब भितर हे सगळें कुटुंब भितरी म्हळ्यार द्वितीय म्हणून सांगल्यार कुटुंबस्थान म्हणटा ती वाकस्थान म्हणटा ती उल्लेतांचो भारी जागृत करता म्हणून तशी राव 3 स्थान बेसल्यार सौभाग्य म्हणून सांगता 3 स्थान हे अनिष्ट पापग्रहाचे कडेन अनिष्ट स्थान चांगची 3 स्थान दुरित स्थान जाल्यार तांकां चांग तशी राहू आमगेल राशी 3 स्थानांत सौभाग्य म्हणटा राहू आमगेल राशी दाखोवन 4 स्थानार राहू गोचार राहील म्हणून सांगल्यार मानहानी म्हणटा 4 म्हणून सांगल्यार केंद्र स्थान केद्दाय हांकां ಪಾಪಗ್ರಹಾಂಕ ಕೇಂದ್ರ ಸ್ಥಾನ ಚಾಂಗನೆ ಕೇಂದ್ರಾಧಿಪತ್ಯ ಜಾವೇತ್ ತನಕ ಕೇಂದ್ರಾಧಿಪತ್ಯ ಇರ್ಬೋದು ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಶುಭಗ್ರಹಗಳು ಇರಬಹುದು ಆದರೆ ಅದಕ್ಕೆ ಕೇಂದ್ರಾಧಿಪತ್ಯ ಇರಬಾರ್ದು ಪಾಪಗ್ರಹಗಳಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಸ್ಥಾನ ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ ಅದರ ಅಧಿಪತ್ಯ ಇರಬಹುದು म्हणून सांगतात त्यांनी अनेक राशी अधिपत्य ಅಂತ इंबिसले म्हणत चांग म्हणून तसे हंग चांगणे राहू 4 मानहानी म्हणता राहू पंचम म्हणून सांगल्यार मनस्सु म्हणून सांगतात पूर्वजन्म पुण्यस्थान म्हणून सांगतात पुत्रस्थान म्हणून सांगतात विद्यास्थान म्हणून सांगतात मंत्र सगळी आम्ही सिद्धीकरचे स्थान म्हणून सांगतात त्या पंचमार येऊन बेसले म्हणा ते चांग नाही राहू जाताकारी पंचमार बेसल्यार चांग नाही ते पुत्रस्थान ते ಸ್ವಲ್ಪ ಸಮಸ್ಯೆ ಸಂತತಿ ಕೆತ್ತ म्हणून ಹಂಗೆ ಗೋಚಾರ ಪಂಚ ಧನಹಾನಿ म्हणून सांगतात तशींचे राहू संचिस्थान सगळ्यांगे चांग कंचाक पापग्रहांक शत्रुनाश म्हणून सांगता ते शनी काय शत्रुनाश म्हणून सांगता तशी राहू आमगेल राशी 17 राशी आयला सप्तमार आयला री ते पार्टनर बैलेल स्थान म्हणून सांगतात ते 17 स्थान बेसला री ते राजभय म्हणून सांगता तशी राहू 8 स्थानार आयला री गोचार आमगेल राशी 8 स्थान वित्तनाश म्हणून सांगता राहू 9 स्थान राहिला री भाग्यस्थान धर्मदैवस्थान सगळे सांगता पितृस्थान म्हणून सांगता ते संताप म्हणून सांगून एक येस फल असतात जे तशी राहू कर्मस्थानारी आमगेल राशी दंचस्थान आयला री तेव्हा चांग नाही कलह म्हणून सांगतात ती राहू दंचस्थान कर्मस्थान म्हणून सांगतात ते कर्मस्थान उद्योग यांचे सगळे कलह जावचे चान्सेस चाडी यांत पुरा जाऊन आमगेले एक उद्योगाके कुत्ते येवचे चान्सेस आसता म्हणून मागीर राहू इक्रस्थान म्हणजे एकादश ते लाभस्थान ते स्त्री लाभ म्हणून सांगता ती स्त्री लाभ म्हणून सांगता तशी राहू केतू 12 म्हणून सांगल्यार 12 मोक्षस्थान म्हणून सांगता ती कोणाला राशी दाखवून मक्षिस्थान 12 राहू येऊन बेसलो ताजे सप्तमार केतू येऊन बेसलो तेन्ना ते सर्वनाश म्हणून सांगता राहू 12 येवचे म्हणून मोक्षस्थानार येऊन बेसचे आमी ते जातकार सगळी कसं म्हणून सांगता म्हणून सांगल्यार थंय राहूल एक प्रभाव आसा ते नागाल एक कसं की एक नाश जाल्ला असल सगळी म्हणजे कॉम्बिनेशन सुमार आसा तशी हे एक ग्रह गुरु जेवो शनी जेवो राहू जेवो तांगेल फल तांणी खंडित दिता ती तिन्नी जाणय गुरु चांग आसा म्हणून शनी दिना म्हणून ना राहू दिना म्हणून ना गुरुल फल दिता शनील फल दिता राहुल फल दिता सडरी सगळ्यांके चांग करचे म्हळ्यार देवाक तो सर्वोत्तम जावन आशिल्लो श्रीमन नारायणाला भक्ती विष्णु सहस्रनाम की कोण पठन करता रामरक्षा स्तोत्र की कोण पठन करता गायत्री मंत्र संध्यावने आसतना कसनय लाग्गिया ना म्हणून सांगता ती खंयचेय आमकां प्रारब्ध कसनय आमकां खंयचेय खंडित चुकोवचें जायना ते आमी अनुभवसी तीची अनुभवसी कोणाला मेळी कसनय आमी पुराण सगळे वजिता ती बट सलारी आमकां ते येदुरची शक्ती दिवची त्या देवानांची आमकां त्या कसान दुरीत आसल्यार ते मुखार जत्ता तांगेल फल तांतांनी दिता ती म्हणून सांगून 2 उत्तर सांगून तुमगे लागीं म्हाका अवकाश दिल्यार देवराय प्रभू म्हाका आभार जावन असं अत्यंत कृतज्ञता अर्पण करता समर्पण करता.